राधानगरी विधानसभा मतदारसंघात कसबा वाळवे परिसरातील ग्रामस्थांनी काढलेली ही पदयात्रा नव्हे तर विजयाची मिरवणूकच म्हणता येईल असं प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलं। कसबा वाळवे इथं झालेल्या सभेत ते बोलत होते। गेल्या 10 वर्षात केलेल्या विधानसभेतील कामाचं सार्थक झालं असून त्या विकास कामांचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय याचं समाधान असल्याचंही आमदार आबिटकर म्हणाले। राधानगरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांची पदयात्रा कसबा वाळवे, चंद्रे, तळाशी, ठिकपुर्ली, माजगाव, शेळेवाडी, पालकरवाडी, चक्रेश्वरवाडी यासह वाड्या वस्त्यांवर संपन्न झाली। मतदार आणि कार्यकर्त्यांनी पदयात्रेला केलेली गर्दी पाहून प्रकाश आबिटकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला। यावेळी कसबा वाळवे परिसरातील ग्रामस्थांनी भगवा चौकात आमदार आबिटकर यांचं स्वागत केलं। तिथून गावातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली। महिलांनी औक्षण करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या। पदयात्रेत ग्रामस्थ, तरुण आणि महिलांनी मोठी गर्दी केली होती। पदयात्रेचं दसरा चौकात सभेत रूपांतर झालं। कार्यकर्त्यांनी आबिटकर यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। कसबा वाळवे परिसरातील ग्रामस्थांनी काढलेली पदयात्रा म्हणजे माझ्या विजयाची मिरवणूकच आहे। गेल्या 10 वर्षात केलेल्या विधानसभेतील कामांचं सार्थक झालं असून त्या विकास कामांचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय असं आमदार आबिटकर म्हणाले। दरम्यान कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातून मोठं मताधिक्य देऊ अशी ग्वाही मानसिंग पाटील आणि अशोकराव फराकटे यांनी दिली। पदयात्रेत नाथाजी पाटील, अरुण जाधव, लहुजी जरग, सरपंच वनिता पाटील, अशोक फराकटे, मानसिंग पाटील, राजेंद्र वाडेकर, दत्तामामा फराकटे, प्रकाश पाटील, हेमंत कुलकर्णी, सुधाकर गुरव, NY संगपाळ, संताजी पाटील, बाजीराव संगपाळ, संदीप पाटील, अप्पासो संगपाळ, RD पाटील, गणेश पाटील, किरण पाटील, उदय पाटील, भूषण पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।